कारण महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार हे नवीन आणि महत्त्वाचे विधेयक आणणार आहे। यंदाच्या अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता आहे। महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे विधेयक आणलं जाणार आहे, ज्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी देखील असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आज हे विधेयक सादर केलं जाईल। वर्षा निवासस्थानी आगामी विधेयकाच्या संदर्भात आज चर्चा होणार आहे, सादरीकरण केलं जाणार आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या विधेयकाच्या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। काय साधारणपणे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं विधेयक असू शकतं आणि आज मुख्यमंत्र्यांच्या समोर याविषयी चर्चा होईल। अभिषेक, एकूणच महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान जे आहे ते अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळेच अर्थातच महिलांच्या नेतृत्वाखाली कुठेतरी अधिक सक्षमीकरणाचा प्रयत्न हा आपल्याला होताना दिसतो आहे। महिला शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरकार हे आपल्याला विधेयक आणताना दिसणार आहे आणि यंदाच याच अधिवेशनामध्ये हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडण्याची शक्यता आहे। एकूणच महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या देखील सक्षम करण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसेल। एकूणच आज या संदर्भातलं सादरीकरण होणार आहे आणि एकूणच त्या संदर्भात एकूण कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। मात्र प्रामुख्यानं आर्थिकदृष्ट्या कुठेतरी सक्षम करण्याचा प्रयत्न असेल, एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न असेल आणि संस्थात्मक जे लाभ आहेत ते देण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना आपल्याला होताना दिसणार आहे। अगदी धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी।